आज पिंपळगाव माळवे या ठिकाणी गेली 8-10 दिवसापासून अतिशय जोराचा पाऊस चालू आहे आणि 15 दिवसामध्ये महानगरपालिकेचा आमच्या गावामध्ये 700 एकरचा तलाव आहे. तो तलाव अक्षरशः कोरडा होता. पण आज इतका पाऊस झाला आहे का काल रात्री पिंपळगाव माळवीमध्ये अतिशय जोराचा पाऊस होऊन त्या तलावाचा आज सांडवा सकाळी 9:30 वाजता निघलेला आहे आणि शेतकऱ्यांचं अक्षरशः सोयाबीनचं पीक असेल, फळबाग असेल, ऊस असतील, अनेक पिकांचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. पशूंचं काहींचं नुकसान झालेलं आहे. काल रात्री मंजुबा मंदिर या ठिकाणी गुंडवस्ती या ठिकाणी काल रात्री तुळसाबाई गुंड आणि बबन गुंड यांच्या घरामध्ये पाणी गेलं. त्या ठिकाणी रात्री 3 वाजता मेजर गुंड असतील, आमचे ग्रामपंचायतचे सर्व सरपंच उपसरपंच यांनी जाऊन स्वतः तिथं ते भराव फोडून तिथले लोक सुरक्षित बाहेर काढले. आज त्या कुटुंबाला प्रशासनाने मदत केली पाहिजे, कारण आज ते सर्वसामान्य कुटुंब आहेत, त्यांच्यावर जे पावसाने हे झालेलं आहे आणि शेतकऱ्यांचं बी आतोनात नुकसान झालेलं आहे. आम्हाला गावामध्ये शेतकऱ्यांच्या चाळीमध्ये, कांद्याच्या चाळीमध्ये पाणी घुसून भरपूर नुकसान झालेलं आहे. कांद्याला बाजार नव्हता, पण आज शेतकऱ्यांची दिवाळी तोंडावर आलेली असताना या परिस्थितीमध्ये दिवाळी साजरी करायची होती, पण हे अतिवृष्टी झाल्यामुळे आज दिवाळी सकट साजरी होणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची या गावामध्ये झालेली आहे. तरी आम्हाला प्रशासनाने तात्काळ मदत करावी मी पिंपळगाव माळवी ग्रामस्थांच्या वतीने व शेतकऱ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती करीत आहे. तर 8-10 दिवसापासून भरपूर पाऊस होत आहे. या पावसामध्ये 8 दिवसामध्ये पिंपळगाव माळवीचा मोठा तलाव असेल किंवा पिंपळगावमध्ये 5 पाझर तलाव आहेत. या 5 पाझर तलावाच्या रात्रीच्या झालेल्या पावसामुळे 5ही पाझर तलाव सांडे निघल्या. शिवाय आज सोयाबीन अक्षरशः पाण्यामध्ये आणि पंचनामे सुद्धा करता येणार. सकाळपासून आज तहसील सर्कल म्हणा, तलाठी भाऊसाहेब, ग्रामसेवक हे आहेत, त्यांना पंचनाम्याला सुद्धा जाता येणार. अक्षरशः लोकांच्या घरामध्ये गुडघितकालं, काही कमरेतकालं असं पाणी आहे. म्हणून शासनाला एवढीच विनंती आहे की सरसकट पंचनामे करावेत, कारण आज अशी परिस्थिती, आज 2 दिवसात जर पाऊस झाला तर डोंगरगडवरून येणारा नाला होता, सकाळी तो ओसंडून वाहत होता. नशिबाने पाऊस जर एक अर्धा तास चालला असता तर पिंपळगाव माळवीला मोठी वित्तहानी झाली असती. म्हणून शासनाने आज सरसकट पंचनामे करायला पाहिजेत. आणि दुसरी गोष्ट, फळबागाचं पण अतिशय मोठ्या प्रमाणात संत्रा असन, डाळिंब असन, ऊस असन, हे सुद्धा लय मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. याची दखल शासनाने घ्यावा आणि लोकांना भरघोस अशी मदत करायला पाहिजे. 10 दिवसापासून पिंपळगाव माळवी आणि परिसर या परिसरामध्ये भरपूर असा पाऊस या ठिकाणी झालेला आहे. आज रात्री 24 तास पाऊस चालू असल्यामुळं पिंपळगाव माळवीचा तलाव ओव्हरफ्लो होऊन आज सकाळी सांडवा सुरू झालेला आहे. आणि विशेषतः आज उद्या जर पाऊस जर झाला तर सिना नदी पात्रातून पाणी दुतर्फा बाहेर पडण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि गावातील सर्व क्षेत्र त्या ठिकाणी सोयाबीन असेल, ऊस असेल, मका असेल, फळबागा असतील, सर्वच पिकांचं या ठिकाणी नुकसान भरपूर झालेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी कांदा चाळीमध्ये कांदा साठवलेला आहे, बहुतेक शेतकऱ्यांच्या कांदा चाळीमध्ये रात्रीच्या पावसामध्ये पाणी गेलेलं आहे. गुडघाभर पाणी त्या ठिकाणी साचून त्यातील कांदा भिजलेला आहे. भरपूर असं नुकसान या ठिकाणी शेतकऱ्यांचं झालेलं आहे. मी या ठिकाणी शासनाला विनंती करतो, आपण या पिकांची पाहणी करून पंचनामे करून तत्काळ मदत शेतकऱ्याला दिली पाहिजे. आणि पुढच्या काळामध्ये यानंतर शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी केली पाहिजे, जेणेकरून शेतकरी हा झालेल्या नुकसानीतून त्याची काही का होईना त्याला लाभ भेटल, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. परिसरामध्ये येत्या 5-6 दिवसापासून पावसाचं प्रमाण खूप आहे. 1990-92 ला जसा पाऊस झाला होता, त्याच्यानंतर काही 2-3 दिवसातच पूर्ण पिंपळगाव माळवीचा जो इंग्रजांच्या काळातला जो तलाव आहे तो एक 2-3 दिवसातच ओव्हरफ्लो झाला. सगळ्या ठिकाणी जनावर असतील किंवा गायांच्या गोठे, परत कांद्याचे भुसारे, खूप सोयाबीन असन, बऱ्याच गोष्टींचं शेतकऱ्यांचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने या सगळ्या गोष्टीची दखल घ्यावी, पंचनामे करावेत आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मिळावा, ही शासनाला ग्रामपंचायतच्या वतीने किंवा ग्रामस्थाच्या वतीने आमची विनंती. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी.
गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस, पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.